सिंग यांचं निधन झालेलं आहे। जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आपल्यातून हरपलेले आहेत। दिग्गजांकडून आता श्रद्धांजली वाहण्यात येते। स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेले शेवटचे पंतप्रधान भारतानं गमावलेत। 90च्या मंदीतनं देशाला डबघाईतून वाचवणारे अर्थपंडित आपल्यातनं हरपलेले आहेत। पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांशी काही वेळापूर्वीच चर्चा केलेली होती। 90च्या मंदीतनं देशाला डबघाईतून वाचवणारे असे हे अर्थपंडित होते। 91चा जागतिक आर्थिक उदारीकरणाचा काळ आणि त्यावेळेला ते अर्थमंत्री म्हणून असताना घेतलेला तो निर्णय आणि त्यानंतरची ही सगळी देशाची प्रगती, 90च्या मंदीतनं देशाला डबघाईतून वाचवणारे अर्थपंडित मनमोहन सिंग त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांना ओळखलं जातं। जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आपल्यातनं हरपलेले आहेत आणि दिग्गजांकडनं आता ही बातमी समोर आल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीत अखेरचा श्वास घेतलेला आहे। त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता, म्हणूनच त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र तिथूनच ही अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आलेली आहे। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। पंजाब प्रांतातल्या एका खेड्यात त्यांचा जन्म झालेला होता 1932 मध्ये आणि जगभरात अर्थतज्ञ अशी त्यांची ख्याती होती। आर्थिक उदारीकरणाचं जे देशातलं युग होतं ते त्यांच्याच अर्थमंत्री पदाच्या कारकिर्दीत सुरू झालेलं होतं। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले मनमोहन सिंग वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय। पंजाबच्या प्रांतातल्या एका खेड्यात त्यांचा जन्म झालेला होता। 26 सप्टेंबर 1932 मधला त्यांचा जन्म होता। पंजाब विद्यापीठातनं त्यांनी उच्च शालेय शिक्षण पूर्ण केलेलं होतं आणि त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठ असेल तिथून त्यांनी अर्थशास्त्रातली प्रथम श्रेणीतली पदवी मिळवलेली होती। स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेले ते देशाचे शेवटचे पंतप्रधान। 2004 ते 2014 अशी सलग 10 वर्ष त्यांनी देशाचं पंतप्रधान पद भूषवलं। रूढार्थानं राजकारणी नसलेलं असं हे एक व्यक्तिमत्व होतं, ज्याला आपण राजकीय नेते म्हणतो तशी त्यांची राजकीय कारकीर्द नव्हती। मात्र 2004 ते 2014 अशी सलग 10 वर्ष त्यांनी देशाचं पंतप्रधान पद भूषवलेलं होतं।